आणि आता बातमी नागपुरातनं. नागपुरात सुद्धा पावसाचा जोर आता वाढलाय, त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मनीषनगर ते बेलतरोडी परिसरातील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे ही वाहतूक आता बंद झाली आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून. गजानन, काय सांगाल? सध्या नागपुरात पावसाची काय परिस्थिती आहे? बऱ्याच ठिकाणी पाणी पाहायला मिळतंय. नक्कीच बऱ्याच भागामध्ये पाणी साचलेलं आहे. मी सध्या आहे मनीषनगर ते बेलतरोडीचा जो मार्केट परिसर आहे, त्या मार्केट परिसरामध्ये आपण हे दृश्य जर बघितले तर अर्धे दुकानं जे आहे ते पाण्याखाली आलेले आहे. आपण हे दुकान या ठिकाणी बघू शकतो. बघा, संपूर्ण दुकानात पाणी शिरलेलं आहे. आणि या संपूर्ण मार्केट परिसराचं जर आपण दृश्य बघितलं तर पोलीस स्टेशनपर्यंत पाणीच पाणी आहे. नरसाळा भागात रेस्क्यू ऑपरेशन झालं, परंतु या ठिकाणीही मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेस्क्यू ऑपरेशनचे आदेश दिलेले आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, परंतु सखल भागामध्ये जिथे पाणी शिरलेलं आहे तिथे लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मार्केट परिसरामध्ये कारण की वस्तू ठेवलेल्या होत्या, दुकानांमध्ये साहित्य ठेवलेलं होतं आणि आता या मार्केट परिसरात पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना मोठा फटका जो आहे तो सुरू झालेला आहे. तलाठी या ठिकाणी येऊन गेले, पंचनामे जे आहे ते सुरू झालेले आहेत. परिस्थितीचा आढावा प्रशासनाकडनं घेतला जातोय, परंतु पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट आहे. रिमझिम पाऊस पडतोय. पावसाचा जोर वाढला तर नागपुरातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. बेलतरोडीचा परिसर असो, पिपळा, नरसाळा शहरातले काही भाग आहे, या ठिकाणी पाणी जे आहे ते अजूनही साचलेलं आहे आणि लोकांची प्रचंड गैरसोय जी आहे ती या ठिकाणी होतोय. नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.